जेवढे ते ह्या मंदिरामध्ये जेवढे आजा वगैरे ते झाड लोट वगैरे करतात की नाही, त्यांना मी मदत करायला आलो होतो. मग आता तिने मला सांगितलं की इथं तुमचं हॉस्टेल वगैरे आहे म्हणून, त्यामुळे मी इकडे आलो, बाकी काय नाही. हा गेलाय कुणाला राहील ते तर. कुठं शाळा कुठं आहे म्हणला? आणि हे हॉस्टेल. हा हा. आणि जेवण किती ते किती असते? सकाळी 7:30 ते 10:30. आता सकाळी काल पेपर चालू झाला. आणि क्लासेसला वगैरे बाहेर लावू शकतो का नाही आपण? आणि वडील वगैरे म्हणजे भेटायला पालक मिटिंग वगैरे कधी? म्हणजे पालकांनी बाहेर कागद इकडे तिकडे टाकू नका, सोडतात ना भेटायला वगैरे. आणि जेवण वगैरे काय काय असते? भाकरी जेवण वगैरे चांगलं असते का नाही? मग तेच आम्ही पण 3 वेळा दिले आतापर्यंत. पण इकडे काय मला ही शाळा वगैरे माहित नव्हती. आता पुढच्या वेळी जर आलो तर परत मी तुमच्या जवळ येईल. तुम्हाला जे काय आहे तुमच्या जेवणाचं वगैरे आम्ही प्लॅनिंग करू आणि तुम्हाला इथं आम्ही बनवून काय असेल ते जेवण वगैरे देऊ, काय अडचण नाही. मी पण हॉस्टेलला शिकलेला मुलगा आहे, त्यामुळे मी कसं बाहेरचं नाही. मग त्यामुळे मी फक्त माहिती घ्यायला आलतो. इथं बाबांना वगैरे सगळ्यांना भेटलो, त्यांनीच मला सांगितलं इथं हॉस्टेल आहे, मुलं आहेत. एवढी मुलं आहेत मला माहित नव्हतं, नाही तर मी जास्त खायला 350. हा हा हा. 350. मग एका वर्गात किती जणांचं पट आहे? 6वीचं पट आहे 49. 49. हा 27. इथं कशाची कमी आहे तुम्हाला? सगळं सोय व्यवस्थित आहे ना? नाही कशाची कमी वगैरे असेल तर सांगा, मी त्याचं प्रोव्हाइड करायचं यांना सांगतो आणि मदत करूया आपण त्याच्यावर. कशाची कमी नाही ना इथं. खाणं पिणं व्यवस्थित टायमाला टाइम होते, सगळं शिक्षक व्यवस्थित शिकवतात ना. शिकून मोठे झाले पाहिजेत लहान पोरं. असं नाही की मी पण हॉस्टेलला शिकून, मी कागल वायरीमाने हॉस्टेल नाही, सरकार आहे ते. तिथं काय मला फी वगैरे नव्हती सोडा. पण ते आता जे जसं डेव्हलपमेंट झालं की नाही तसं फक्त काय शिकून मोठं व्हायचं आणि काय तर करायचं पुढे भविष्यात. कळालं काय? तू किती वेळा आहेस? गाव कुठलं तुझं? किती वर्षाला राहतो तिथं? अभ्यास करायला पाहिजे, रनिंग रोज करायला पाहिजे, सकाळी लवकर उठून. रनिंग करतोस का नाही? हा कोणतं सर असते ते ह्याला वगैरे? हा धोत्रे सर म्हणतात काय? बघूया, त्यांना मी भेटतो, त्यांना सांगतो ह्यांचं जे स्कूल आता आहे की खेळा वगैरे त्यांनी जे टायमिंग वगैरे देतात त्यावेळी आपण रनिंग वगैरे करायचं आणि आर्मीला ट्राय पुढे म्हणजे भविष्यात आतापासून जर तू सुरुवातीला लागलास तर तुझं पुढे होणार आहे, नाहीतर होणार नाही. चांगलं शाळा शिक्षण घ्यायचं, चांगलं कुठलं तर मोठ्या पोस्टला कामाला जायचं, एवढंच करायचं, दुसरं काय करायचं नाही. आई वडिलांची सेवा करायची. कळालं काय? बघूया किती मुलं किती टोटल इथं हॉस्टेलमध्ये? 260. टोटल 260 मुलं आहेत ना? बघूया, मी पुढच्या आठवड्यामध्ये येतो. काहीतरी आपण जेवणाचं प्लॅनिंग करूया मस्तपैकी करून, तुम्हाला मग ते बनवून द्यायचं. इथं आचार्य वगैरे असतात ना, हा त्यांना सांगून वगैरे बनवूया आपण. चालतंय, चला येऊ काय? बाय बाय. चला.